तुम्हाला एसटी महामंडळात ड्रायव्हर व्हायचंय आणि ते कसं व्हायचं हेच माहित नाही तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एसटी महामंडळात ड्रायव्हर कसं व्हायचं आणि त्यासोबतच कंडक्टर कसं व्हायचं या दोन्ही गोष्टींची माहिती। त्यासाठी किती पात्रता लागते, भरतीची प्रक्रिया कशी असते, प्रशिक्षण काय असतं, स्पेस स्केल आणि तयार होण्यासाठी उपयोगी टिप्स। आणि जर तुम्हाला एसटी महामंडळामध्ये करिअर करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, एसटी महामंडळ म्हणजे आपल्या महाराष्ट्राची सार्वजनिक परिवहन सेवा जी शहर, जिल्हा आणि राज्यांमधील प्रत्येक ग्रामीण भागांना एकमेकांना जोडते। गेल्या काही वर्षात महामंडळाने मोठ्या प्रमाणावर बस सेवा वाढवली आहे, त्यामुळे ड्रायव्हर व कंडक्टरची मागणी वाढली आहे। तर मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो कंडक्टर हा नेमका कसा बनतो। एक साधा माणूस पण हजारो प्रवाशांची सुरक्षितता आणि वेळेवर पोहोचवण्याची जबाबदारी त्याच्यावर असते। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओ मधून अगदी डिटेल मध्ये सांगणार आहे एसटी महामंडळात कंडक्टर कसं व्हायचं, त्यासाठी काय पात्रता लागते, ट्रेनिंग कसं असतं, भरती कशी चालते, पगार, फायदे, कामाचं स्वरूप आणि शेवटचा मोठा अपडेट म्हणजे मेगा भरती। कंडक्टर होणं म्हणजे फक्त तिकीट विकणं नाही, प्रवाशांकडून पैसा गोळा करणं नाही, तर ही एक जबाबदारीची नोकरी आहे। कारण प्रवासी तुमच्यावर विश्वास ठेवतात। तुम्ही त्यांना वेळेत सुरक्षित पोहोचवता का, बसमध्ये ऑर्डर राहते का, अपघात टाळतो का, हे सर्व तुमच्या हातात आहे। कंडक्टरचं काम हे केवळ बाह्य व्यवहारच नाही तर मानसिक आणि शारीरिक तयारी सुद्धा त्यासाठी लागते। कारण प्रत्येक प्रवासात 10 ते 12 तास काम, घाट रस्ता, रस्त्याची हालचाल, प्रवाशांच्या समस्या ही गोष्ट त्यांना हँडल कराव्या लागतात। आता सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो कंडक्टर होण्यासाठी किती पात्रता लागते। तर मित्रांनो, कंडक्टर होण्यासाठी किमान तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे आणि तुमचं वय मुख्य प्रवर्गात असेल तर 18 ते 35 वर्ष इतकं चालतं। आणि जर तुम्ही आरक्षित प्रवर्गामध्ये असताल तर तुम्हाला थोडी सूट मिळू शकते। आणि तिसरं म्हणजे उंची, तुमची उंची किमान 155 सेमी, वजन तुमच्या वयानुसार। आणि मित्रांनो, सर्वांना एक नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे कंडक्टरसाठी लायसन्स लागतं का। तर मित्रांनो, कंडक्टरसाठी कोणतंही लायसन्स लागत नाही, पण वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे। आणि त्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रशिक्षण। एसटी महामंडळाकडे स्वतःचे प्रशिक्षण केंद्र आहेत। इथं कंडक्टरसाठी पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं। या ट्रेनिंगचा कालावधी असतो 1 ते 1.5 महिने। यात तुम्हाला शिकवलं जातं तिकीट कसं वसूल करायचं, प्रवाशांची संवाद कसा साधायचा, प्रवाशांच्या तक्रारी कशा हाताळायच्या आणि इतर काही गोष्टी। आणि व्यावहारिक अनुभव येण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग मध्ये काही दिवस सिंथेटिक प्रवास दिला जातो, जिथे प्रशिक्षक तुमचं निरीक्षण करतात। आणि या सर्व गोष्टी पार पडल्यानंतर तुम्ही एसटी महामंडळात कंडक्टर होण्यासाठी पात्र आहात। तर मित्रांनो, ही होती कंडक्टर होण्यासाठी लागणारी सर्व महत्त्वाची माहिती। तर आता मी तुम्हाला सांगतो ड्रायव्हर होण्यासाठी लागणारी अशाच प्रकारची संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगतो एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर कसं बनायचं, त्यासाठी काय लागते, किती वेळ लागतो, ट्रेनिंग कसं असतं, परीक्षा कशी असते आणि सर्वात महत्त्वाचं त्यासाठी पात्रता किती लागते। मित्रांनो, सध्याच्या नियमांनुसार तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे। पूर्वी 7वी किंवा 9वी पुरेसं होतं, पण आता नियम बदललेले आहेत आणि तुमचं वय साधारण 24 ते 38 वर्ष असणं आवश्यक आहे। आरक्षणानुसार तुम्हाला थोडी सूट मिळू शकते। तुमची उंची अंदाजे 160 सेमीच्या आसपास असणंही आवश्यक आहे। तर मित्रांनो, ही झाली शैक्षणिक माहिती। तर आता मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे ड्रायव्हरला लागणारे लायसन्स। मित्रांनो, एसटी मध्ये ड्रायव्हर होण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले लागतं LMV लायसन्स, ते म्हणजे लाईट मोटार व्हेकल लायसन्स। यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूल मध्ये थोडा अभ्यास आणि प्रॅक्टिकल करणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, LMV लायसन्स घेतल्यानंतर तुम्ही 3 वर्ष लहान वाहन चालवण्याचा अनुभव घेऊन HMV लायसन्स साठी पात्र होतात। आणि त्यानंतर तुम्हाला मिळतं मुख्य परवाना, तो म्हणजे हेवी व्हेकल ड्रायव्हर लायसन्स। मित्रांनो, या HMV लायसन्स शिवाय तुमच्या हातात एसटी बसचं स्टेअरिंग येऊ शकत नाही। आणि हा HMV लायसन्स आल्यानंतर तुम्हाला आवश्यक आहे तो म्हणजे बॅज। हा एक लहान पण महत्त्वाचा कार्ड असतो, तो RTO कडून दिला जातो। याशिवाय बस, ट्रॅव्हल ट्रक, काही कमर्शियल चालवता येत नाही। या 4 गोष्टी तुमच्या हातात असल्याशिवाय तुम्ही एसटी ड्रायव्हरचा फॉर्मही भरू शकत नाही। तर मित्रांनो, ही होती ड्रायव्हर होण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, तुम्हाला मी आता ड्रायव्हर व कंडक्टर यांच्या दोघांच्या लागणाऱ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर गोष्टींची सर्व माहिती दिली आहे, पण त्यामध्ये तुम्हाला मी एका गोष्टीची माहिती दिली नाही, तो म्हणजे त्यांचा पगार। तर मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो एसटी ड्रायव्हरला मिळणारा पगार किती असतो। तर मित्रांनो, कंत्राटी भरतीवर पास झालेल्या ड्रायव्हरला 17 ते 22 हजार रुपये प्रति महिना पगार दिला जातो। कायम असलेल्या ड्रायव्हरला 28 ते 35 हजार आणि त्यानंतर काही वाढतो इतका पगार मिळतो। आणि राहिला आता कंडक्टरचा पगार,
तर मित्रांनो, तुम्ही जर कंत्राटी भरतीवरून कंडक्टर झाला असाल तर तुम्हाला 18 ते 20,000 रुपये पगार मिळू शकतो आणि जर तुम्ही कायमस्वरूपी कंडक्टर झाला असाल तर तुम्हाला 25 ते 30,000 रुपये प्रति महिना दिला जातो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.